साई जनता कॉलनी आणि वरी आदर्शनगर सागर दर्शन गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त प्रश्न मांडण्यासाठी आपण आयोजित केलेली आहे। आमचा प्रकल्प गेले 30 वर्ष रखडलाय। सागर दर्शनचं 1996 साली रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी साहेब हे त्यावेळी उद्घाटन करून गेलेले आहेत। तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या कारणांनी हा प्रकल्प रखडला होता। त्यातलं मुख्य कारण होतं CRZ आणि या कायद्यांच्या अडचणीतून आणि वेगवेगळ्या आलेल्या प्रॉब्लेम्स मधून मात करत करत आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो होतो। आमचा प्रकल्प मार्गी लागला होता। गेल्या बऱ्याच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि संघर्षानंतर 2 वर्षापूर्वी आम्हाला एक चांगला विकासक लाभला होता। सरकार ग्रुप, त्यांचे डेव्हलपर, त्यांचे मालक श्री आकाशजी गुप्ता यांनी आमचे सर्व प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन हा रखडलेला प्रकल्प अगदी वेगात मार्गी लावला। 2 वर्षापूर्वी आम्ही त्यांना अपॉइंट केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या परमिशनवरती 1 वर्षामध्ये काम केलं आणि बरोबर गेल्या डिसेंबरला 1 वर्षापूर्वी आमच्या प्रत्यक्षात साईटवरती कामाला सुरुवात झाली। काम अतिशय वेगाने चालू होतं, तुफान स्पीडला काम चालू होतं आणि तेच काम चालू असताना क्वालिटीमध्ये अजिबात कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नव्हतं, याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। एवढं सगळं होत असताना, सगळं काही सुरळीत चालू असताना गेल्या ऑक्टोबरमध्ये आमचं प्लिंथ कंप्लिशनचं काम कंप्लीट झालं। प्लिंथ कंप्लिशनचं काम कंप्लीट झाल्यानंतर 2 महिन्यापूर्वी आम्ही प्लिंथसाठी पुढच्या परमिशनसाठी अप्लाय केलं। प्लिंथ चेकिंग आणि त्याच्यानंतर पुढच्या परमिशनसाठी अप्लाय केलं होतं। परंतु गेल्या 2 महिन्यांपासून SRA कडून याबाबत चालढकल करण्यात येते। आम्हाला पुढच्या परमिशन मिळाल्याच नाही। पण त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्हाला अत्यंत मोलाची साथ देणारे जे विकासक आहेत आमचे आकाशजी गुप्ता साहेब, त्यांना या प्रकल्पातून बाजूला करण्याचं कटकारस्थान चालू आहे। आणि हा फक्त कटकारस्थान आमच्या प्रोजेक्ट पुरतच नाही तर बाकीच्या उरलेल्या आणखीही 2 प्रोजेक्ट बाबत चालू आहे। आणि अचानकपणे SRA कडून 13/2 ची नोटीस पाठवण्यात आली। थोडक्यात सांगतो, 13/2 ची नोटीस केव्हा पाठवली जाते? 13/2 ची नोटीस जर आम्ही कंप्लेंट केली, म्हणजे झोपडपट्टी धारकांनी कंप्लेंट केली, कमिटीने कंप्लेंट केली की विकासकाने रहिवाशांना वाऱ्यावर सोडलं आहे, प्रकल्प जाणून बुजून रखडवला आहे किंवा आणखी कोणत्याही प्रकारची दिरंगाई प्रकल्पाबाबत होत आहे, असं जर आम्ही शासनाला कळवलं तर त्याबाबत 13/2 ची नोटीस काढून आम्हाला हिअरिंगसाठी SRAच्या ऑफिसमध्ये बोलावलं जातं। तिथे प्रत्यक्षात CEO साहेबांसमोर याची सुनावणी होते। जर त्यामध्ये असं सिद्ध झालं की डेव्हलपरने म्हणजे विकासकाने जाणून बुजून प्रकल्प रखडवलाय तर या बाबतीमध्ये कायदेशीरपणे नोटीस देऊन त्या डेव्हलपरला बाजूला केलं जातं आणि नवीन डेव्हलपर अपॉइंट केला जातो। पण यामध्ये या पूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं असं काही सबब नसताना ना आमच्याकडून कंप्लेंट केली आहे आणि प्रोजेक्टचं काम अगदी सुरळीतपणे आणि वेगाने चालू असताना सुद्धा जर आमच्या विकासकाला या प्रकल्पातून बाजूला करण्याचं जर कारस्थान केलं जात आहे तर ते कारस्थान कशासाठी आहे हे न कळले इतके सगळे लोक दूधखोरे नाहीये। आणि यासाठी जे SRA चे CEO साहेब आहेत श्री महेंद्र कल्याणकर साहेब, त्यांची याबाबतची भूमिका फार संदिग्ध आहे आणि ती आम्हाला वेळोवेळी कळून येते। यापूर्वी 2 वेळा आम्हाला सुनावणीसाठी बोलावलं होतं आणि ती सुनावणी झाली नाही आणि आमच्या विकासकाला आमच्या प्रकल्पामधून
का हद्दपार केलं जात आहे याची चौकशी आमची मागणी आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी आणि याबाबतची जागरूकता आणण्यासाठी आणि आमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. कारण हा प्रश्न जवळपास 9,000 लोकांचा प्रश्न आहे, बेघर होण्याचा प्रश्न आहे. जवळपास 2,500 घर यामुळे बेघर होण्याची संकट आमच्यावर आलेलं आहे आणि आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. धन्यवाद. नमस्कार, मी वरळी आदर्शनगर सागर दर्शन गृहनिर्माण संस्थेचा सचिव. हे जे प्रकरण आहे हे फार गंभीर घडलेलं आहे. आमचा प्रकल्प 1996 साली जो सुरू झाला तेव्हा आमच्या इथे दाताली नावाचे डेव्हलपर्स होते, इनोव्हेटिव्ह कन्स्ट्रक्शन. ते 2007 पर्यंत होते. कोणतंही त्यांनी विकास कार्य केलं नाही, फक्त प्रकल्प रखडवून ठेवला. त्या टायमाला आमचे 22 रहिवासी देखील त्यांनी इतरत्र स्थलांतरित केले एक ट्रान्झिट मध्ये. ते ट्रान्झिट कॅम्प देखील 2013 मध्ये डिप्लॉयमेंट झाला म्हणून शासनाने तोडून टाकले. 2007 नंतर आमच्या इथे ओंकार डेव्हलपर झाले, बाबूलाल वर्मा आले. तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की 6 महिन्यात कामाला सुरुवात करतो. 2007 मध्ये कामाला तर काही सुरुवात झाली नाही, कोणत्या परमिशन घेतल्या नाही. उलट जे आमचे 22 रहिवासी भाड्याने बाहेर राहत होते त्याचे भाडे देखील दिले जात नव्हते. अशा कठीण प्रसंगात आम्हाला पण आमचा प्रकल्पावर घ्यायला तयार नसताना अकाजी गुप्ता साहेबांनी फार आम्हाला खंबीर साथ दिली आणि सर्वप्रथम 2020 मध्ये साहेबांची आम्ही नियुक्ती केल्यावर त्यांनी 22 रहिवाशांचे भाडे अदा केले आणि फार मोठा आम्हाला दिलासा दिला. कारण त्याचे अपवाद आले होते. 1996 सालापासून आमचे 22 रहिवासी बाहेर. या अशा परिस्थितीत एसआरने कधी आमची कुठली चौकशी केली नाही. आम्ही वारंवार जात होतो की बाबा हे डेव्हलपर्स, दाताली डेव्हलपर्स, ओंकार डेव्हलपर्स हे कुठलेही काम करत नाहीये, त्याला तुम्ही काढा. तेव्हा कुठल्याही एसआरने आमची दखल घेतली गेली नाही. तुम्ही परमिशन आला तर होईल एवढं फक्त उत्तर असायचं. आमच्या 22 रहिवाशांबद्दल त्यांच्याकडे कधीही उत्तर नव्हतं. त्यांनी कुठलीही आमची व्यवस्था बघितली नाही. जे काय होतं ते आमचं आम्ही सोसत होतो. आम्ही साधे गरीब झोपडीत आले आहोत. 2020 मध्ये जेव्हा सरकार ग्रुप आले त्यानंतर कोरोना आला. कोरोनामध्ये पण त्यांनी आमच्या सगळ्या रहिवाशांना चांगली मदत केली. सर्वांना आमचे कुटुंब प्रमुख म्हणून आमची काळजी घेतली. त्यानंतर ज्या काही परमिशन्स लागतात डेव्हलपमेंटसाठी त्या सर्व मिळवण्यात त्यांनी यश मिळवले. म्हणजे 1996 ते 2020 दोन डेव्हलपरला जे जमलं नाही ते अवघ्या 2 वर्षामध्ये श्री आकाजी गुप्ता साहेबांनी सर्व परमिशन मिळवण्यात त्यांनी यश मिळवलं. त्याप्रमाणे मे 2023 मध्ये सर्व परमिशन आम्हाला एसआरएने एलओआय दिला आहे. एसआरएचा आहे 10 मे 2023 मध्ये एलओआय आला. त्यामध्ये ज्या काही कंडिशन्स होत्या त्या कंप्लीट केल्यानंतर आम्हाला 25 जुलै 2024 मध्ये आयोए दिला गेला. आयोए दिल्यानंतर आम्ही आमच्या इथे ज्या काही झोपड्या होत्या या सर्व परमिशन साहेबांनी आम्हाला दाखवल्या, सर्व ट्रान्सपरन्सी मध्ये दाखवलं. त्यानंतर आम्ही पूर्ण प्लॉट खाली करून प्लॉट विकासकांच्या ताब्यात दिला. बावीस ऑक्टोबर 2024 मध्ये एसआरएने आम्हाला बांधकाम सुरू करण्यासाठी सीसी दिली. ही क्लीन सीसी आहे. फक्त 1 वर्षापूर्वी सीसी मिळाल्यानंतर 12 डिसेंबर 2024 मध्ये प्रत्यक्ष आमच्या बांधकामाला सुरुवात झाली. 12 डिसेंबर 2024 मध्ये बांधकामाला सुरुवात झाली आणि
अवघ्या 10 महिन्यामध्ये ज्या कामाला 1.5 ते पावणे 2 वर्षाचा कालावधी लागतो की पायाभरणीचं काम, रिंग बांधण्याचं काम, ते काम अवघ्या 10 महिन्यामध्ये अगदी युद्ध पातळीवर पूर्ण केलं आकाशजी गुप्ता साहेबांनी आमच्या सरकारकडून. एवढं चांगलं काम चालू असताना आणि हे 14 ऑक्टोबरला पूर्ण झालं. त्यासाठी आम्ही सर्टिफिकेट दिलेलं आहे. आमचे जे आर्किटेक्ट आहेत त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही 14 ऑक्टोबरला पर्पल सीसी साठी ऍप्लिकेशन केलेलं आहे. म्हणजे पुढची परवानगी आहे सारी. पण झालं असं, आपले जे सीईओ आहेत, जे आमचे मायबाप आहेत एसारे, डॉक्टर महेंद्र कल्याणकर साहेब, त्यांना 5 तारखेच्या रात्री एक स्वप्न पडलं की वरळी आदर्शनगर सागर दर्शनचा प्रकल्प हा 1996 पासून रखडलेला आहे. त्या रात्री त्यांना एकच स्वप्न नाही पडलं, त्यांना अजून एक स्वप्न पडलं. सागर दर्शन सोसायटीला लागून एक 2,500 कुटुंबांची एक मोठी वस्ती आहे, जे ज्याचे डेव्हलपर देखील सरकार ग्रुप आहे, तो देखील प्रकल्प रखडलेला आहे. एवढं अजून एक त्यांना तिसरं स्वप्न पडलंय की आकाश गुप्ता साहेबांची सरकार ग्रुपची तिसरी एक योजना सुरू आहे, राधाकृष्ण सोसायटी. फक्त 38 घर आहेत त्याच्यामध्ये. तिथे डेव्हलपमेंट तर मुश्किलच आहे. त्याला कुठेतरी कशा प्रकारे करतील, शिफ्टिंग देतील किंवा काही जागा असतील प्रोसिजर ते करतील. त्याच्यावरून देखील त्याला असं वाटलं की ती एक स्कीम चालू आहे, ही एक रखडलेली स्कीम आहे. सकाळी आले ऑफिसला आणि तिन्ही ऍट अ टाइम तिन्ही प्रकल्पावरून सरकार ग्रुप, चिंता आणि चिंतापूर्णी रिअल्टर्स यांना त्यांनी 13-2 करण्यात येत आहे म्हणून सुनावणीचे लेटर काढले. हे जेव्हा लेटर आम्ही बघितले, खरोखर आम्हाला सर्व धक्का बसला. असं कसं होऊ शकतं? 1 वर्षापूर्वी आम्हाला एसआरए क्लीन बांधण्याचं परमिशन देत आहे, बिल्डिंगचं बांधकाम सुरू करायला परमिशन देत आहे. मग असं काय घडलं की त्यांना असं वाटतं की 1996 पासून रखडण्यात काम बंद आहे. म्हणजे हे काही शहानिशा करतच नाही एका साईडवर. हा सगळं कटकारस्थान आहे. आम्हा झोपडपट्टी निवासियांना हा बेघर करण्याचा प्रयत्न आहे आणि हा जो आमच्यावर अन्याय होत आहे, या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या संदर्भात जेव्हा सर्व रहिवाशांना माहिती देण्यात आली की असं असं घडते आहे, सर्व रहिवाशांनी अगदी काही नाही तर म्हणजे आता आपलं काय होणार, आपलं घर जाणार. कारण 1996 पासून रखडलेला प्रकल्प एखादा बिल्डर एवढी मेहनत घेऊन सुरू करतोय, त्याला स्वतः एसआरएचे सीईओ बंद करतायत. ज्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा आहे, त्यांचे कर्तव्य आहे की ज्यांनी आम्हाला झोपडपट्टी वासियांना घर दिलं पाहिजे, ते स्वतः सीईओ सांगतायत की या बिल्डरला चालू ऑनलाईन प्रोजेक्ट म्हणून काढून टाका. एक सिंगल कंप्लेंट नाही आहे आमची. आम्ही रहिवाशांनी एकही तक्रार केलेली नाही. अशा परिस्थितीत आमचं कधी त्यांनी भाडं दाखवलेलं नाही. कुठली कशी अनियमितता नसताना त्यांना असं का वाटते की या बिल्डरला लेखून काढलं पाहिजे. मग त्यांना कुठला नवीन विकासात तिथे आणायचं आहे आणि कशासाठी आणायचं आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे. अजून याच्यामध्ये तुम्हाला एक यापेक्षाही मोठं गंभीर प्रकरण सांगतो. जसं आमचा प्रकल्प सुरू झाला 12 डिसेंबर 2024 रोजी सागर दर्शनचा, त्या अगोदर वसई विरारला राहणारे, आपण वरळीमध्ये आहोत, वसई विरारला राहणारे काही आरटीआय ऍक्टिव्हिस्ट अचानक आमचे सगळ्या ठिकाणी माहिती अधिकाऱ्यांनी एसआरए मधून, मंत्रालयातून सगळीकडे या प्रोजेक्टची माहिती घेऊन लागली. कांदिवलीची एक महिला देखील होती. आम्ही सगळे चक्रावून की असं का होत आहे.
आमची तर काही तक्रार नाहीये, काही नाहीये. सगळीकडे फॉल्स एज्युकेशन चालू झाले, परमिशन खोटे आणले आहेत, लोकांना जबरदस्ती बिल्डर खाली करतो, पण काही खोटं चालू होतं. सगळं करून थकल्यानंतर हे जे आरटी ऍक्टिव्हिस्ट होते त्यामध्ये एक माजी नगरसेवक होता नाना सोपाराचा. त्यांनी आमच्या विकासकाला 10 कोटी रुपये दे, अन्यथा तुझा प्रोजेक्ट बंद पडतो, तुझ्या अनेक ठिकाणी तक्रारी करून आम्ही प्रोजेक्ट बंद पाडू आणि तुला जीवे मारू अशी धमकी दिली. या सगळ्या त्रासाला कंटाळून 1 फेब्रुवारी 2025 मध्ये याच वर्षात नवगड पोलीस ठाणे येथे साहेबांनी गुन्हा दाखल केला आणि त्या खंडणीची रक्कम घेताना 4ही आरोपींना रंगेहात पकडलं गेलं. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की हे प्रकरण नुसतं खंडणीचं नसून हा प्रोजेक्ट हायजॅक करण्याचा प्रकार होता, काही बिल्डर याच्या मागे होते. हे पुढे जाऊन पोलीस तपासात आलेलं आहे. यावरून कळतंय का की सरळ सरळ दिसते आहे की आम्हा झोपडपट्टी वासियांना इथे बेघर करायचं आहे, हे प्रोजेक्ट काही बिल्डरचा हायजॅक करायचे आहे, म्हणून हे सगळे प्रकार चालू आहे. आता यामध्ये आम्ही आपल्या पत्रकारांच्या मार्फत हीच विनंती करतो, आमची अपेक्षा फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यांना विकास पुरुष म्हणून आज ओळखलं जातं, त्यांनी खरोखर आम्हाला न्याय द्यावा. हे अधिकारी जर असं आमच्यावर जुलूम करणार असतील, कुठलीही ते जर कायदा पाळत नसतील, कुठल्याही ग्राउंड नसताना ते अशा नोटीस स्वतःच्या पदाचा गैरवापर करून, स्वतःच्या पोझिशनचा गैरवापर करून हे जर अशा प्रकारे आम्हाला बेघर करायला, तर आम्ही जायचं कोणाकडे? आम्ही किती वर्ष रस्त्यावर जायचं? आता हे झालं सागर दर्शनच्या बाबतीत. आम्हाला लागून जी 2,500 लोकांची झोपडपट्टी आहे ती त्याचे मुख्य प्रवर्तक माननीय आपले शेखरजी कीर साहेब इथे उपस्थित आहेत. ते त्यांच्या प्रकल्पाची तुम्हाला माहिती देतील. हे दोन्ही प्रकल्प आणि राधाकृष्ण हे तिन्ही प्रकल्प आमचे विकासक चिंता आणि चिंतपूर्ण रिअल्टर्स आकाशजी गुप्ता यांच्याकडे आहे. अजून एक सांगतो, 3 नोटीस निघाल्या. 3 नोटीस पैकी आम्हाला 2 वेळा बोलवलं गेलं हिअरिंग साठी. दिवसभर बसवलं, हिअरिंग नाही, काही नाही, साहेब बाहेर आहे. महिन्यावर महिने चालले, आता 3रा महिना चालू आहे. आमचं प्लीन कम्प्लीट होऊन पण काम बंद पडलंय. ही अघोषित आम्हाला स्थगिती आलेली आहे, आमचं काम पूर्ण असताना देखील. आता हे सगळं जे नुकसान होते, लोकांमध्ये भीती पसरली आहे, याला कारणीभूत फक्त हे सीईओ साहेब आहे. या 3 नोटीस पैकी जी राधाकृष्ण नावाची सोसायटी आहे त्यांची एकट्यांचीच हिअरिंग झाली. त्यांच्या कमिटीने जाऊन स्टेटमेंट देखील दिली की साहेब खूप चांगलं काम करत आहेत, आमच्या इथे प्रॉपर्टी कार्ड नव्हता, प्रॉपर्टी कार्ड देखील काढलेला आहे आणि जी आपली स्कीम आहे ती सबमिट केलेली आहे. आणि त्यांनी एलओए साठी मागणी केलेली आहे की बाबा एसआरएने एलओए द्या तर आम्ही पुढची कामं करू. आणि आमचा पूर्णपणे विकासकाला पाठिंबा आहे. असं असताना देखील 25 नोव्हेंबर 2025 रोजी त्या सोसायटीवरून, राधाकृष्ण सोसायटीवरून त्यांना विकासक आकाशजी गुप्ता, चिंता आणि चिंतपूर्ण रिअल्टर सरकार ग्रुप यांना टर्मिनेट केलंय. इथले रहिवासी सांगताय आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला हा डेव्हलपर पाहिजे, तरी पण त्याला काढलंय. आता 24 तारखेला आम्ही जाणार आहोत, तेव्हा आता आमच्या बाबतीत पण कदाचित हेच घडेल असंच आम्हाला वाटतंय. म्हणूनच आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे. जर आम्हाला एखादा विकासक पाहिजे, आमचं काम चालू आहे, त्या बाबतीत जर हे असं घडायला लागलं तर झोपडपट्टीवासियांचं काही खरं नाही, हे तर नक्कीच सांगू शकतो. आमच्या विभागामध्ये 3 एसआरए स्कीम आहेत, फार जुन्या रखडलेल्या आहेत. एक आहे गोलपादेवी, दुसरी आहे महाकाली आणि तिसरी आहे हिराशेठ पारिकवाडी. इथे उलटी परिस्थिती आहे. तिथले रहिवासी जात आहेत वारंवार, बाबा आमची स्कीम होत नाहीये, हे बरेच वर्ष बिल्डर बसून आहेत, ह्याला काढा.
त्याला 13/2 करा, नोटीस निघते 13/2ची, हिअरिंग होते आणि काय करतायत, पुन्हा तोच बिल्डर त्यांच्या माती मारतायत. म्हणजे जिकडे रखडलेले प्रकल्प आहेत तिकडे तुम्ही बिल्डरांना त्यांच्या डोक्यावर बसवून ठेवताय आणि आमच्या ऑनगोईंग प्रोजेक्ट मधले बिल्डर काढतायत. हे कशासाठी चालू आहे? या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि बाकी आपल्याला माहिती आमचे चैतन्य साई जनता पार्टीचे शेखरजी कीर देतील. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम सर्व पत्रकार माध्यमांचं मी आभारी आहे. मोठ्या लोकसंख्येने आपण उपस्थित आहात. मी चैतन्य साई जनता कॉलनी SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेचा मुख्य प्रवर्तक शेखर गणपती. सर, जशी आता शेखर पालवणी वस्तुस्थिती सांगितली ती जवळजवळ आमची सुद्धा वस्तुस्थिती आहे. आमच्या ह्या सोसायटीचे 2054 सभासद आहेत. साधारणतः 1970 पासून ह्या प्लॉट वरती आमचे रहिवासी राहत आहेत आणि आज साधारणतः 10,000च्या आसपास आमची लोकसंख्या आहे. गेली 30 वर्ष आम्ही ह्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. साहेब, आम्हाला एक बाजूला समजलं की सागर रक्षण सोसायटी जी आहे त्यांचा विकासक आकाशी गुप्ता साहेब आणि बरेच वर्ष रखडलेली झोपडपट्टी पुन्हा रुळावर आणलेली आहे आणि त्याचं जबाबदारीने काम चालू आहे. काही आमचं शिष्टमंडळ आकाशी गुप्ता यांना इच्छुक पत्र घेऊन गेलं की सर आमचंही रखडलेला प्रोजेक्ट जो आहे तो करावा. लगेचच इच्छुक पत्राला त्यांनी इच्छुक पत्र दिलं आणि 24 डिसेंबर 2022 रोजी आमच्या सर्वांची एक सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न होऊन गेली. त्या वार्षिक सभेमध्ये एकमताने आकाशी गुप्ता सरकार उपकरणाची नियुक्ती झाली. लगेचच 5 दिवसांनी आम्ही 90% आकाशी गुप्तांना कन्सर्न दिलं गेलं की पूर्णपणे तुमच्या पाठीशी आमची जनता उभी आहे. काही दिवसामध्ये महत्वाचा प्रश्न जो होता की CRZ आणि त्या जागेला मालकी नव्हती. साधारणतः 2019च्या GR नुसार CRZ 50 मीटर पर्यंत आलेला असे आपल्याला माहीतच असेल. त्याचप्रमाणे मालकीचं काय, एवढे वर्ष आम्ही जो प्रयत्न करत होतो सोसायटी कलेक्टर ऑफिसला की आम्हाला मालकी मिळावी, त्याला मालकी आम्हाला मिळत नव्हती. परंतु त्या टायमाला ॲग्रीमेंटमध्ये असा विषय झाला की आकाशी गुप्ताने सांगितलं की मी 2 वर्षामध्ये तुम्हाला या जागेची मालकी आणून देतो. 2022च्या GR नुसार फोरशोर लँडमध्ये जे काही झोपडपट्ट्या येतात त्याला नंबर द्यावा असा GR आला आणि त्यानुसार साहेबांनी 2 वर्ष दिलं होतं आम्हाला, परंतु 6 महिन्यामध्ये आम्हाला प्रॉपर्टी कार्ड आणून दिलं. ही सर्वात महत्वाची जी आमची बाब होती ती आमच्यापासून दूर केली. खरोखरच संपूर्ण 2054 लोक आमचे खुश झाले. अनेक वर्ष जे आम्ही प्रयत्न करत होतो ते आम्हाला ही प्रॉपर्टी कार्ड मिळत नव्हती, ती सुद्धा महाराष्ट्र शासनाची मिळाली आहे. त्याला नंबर सुद्धा गेलेला आहे. लगेच दुसऱ्या दिवशी SRAला आमचा प्रोजेक्ट सबमिट केला गेला. काही वेळामध्येच आम्हाला 2054 सभासदांपैकी 1513 लोकांचं NX 2 होऊन पासिंग होऊन आलं. त्यानंतर लगेचच आम्ही 2 दिवसांनी पुन्हा पुढच्या प्रोसिजरला LOIला प्रयत्न केले गेले असताना आमच्या काही विभागामधले समाजकंटक म्हणायला हरकत नाही विरोधक BPTकडे गेले आणि असं सांगायला लागले की ही तुमची जागा आहे, तुम्ही का याच्यावरती केस कंडेम करत नाही. त्यांच्या सांगण्याने BPTने आमच्यावरती केस दाखल केले की आमची जागा आहे, हे काम थांबवा. त्यानंतर एक ऑर्डरशी झाली की जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे काम पुढे जाऊ नये. एका बाजूने CO साहेब महेंद्र कल्याणकर साहेब म्हणतायत की कोर्टापुढे आम्ही तुम्हाला LOI देऊ शकत नाही. मग दुसऱ्या बाजूने ज्या टायमाला ही 13/2ची कारवाई करतात, हा कोर्टाचा अवमान नाही का? मग हे कोर्टाच्या विरोधामध्ये जाऊन 13/2ची कारवाई करू शकतात का? हाच मुळात आमचा प्रश्न आहे. सेम कंडिशन आमची अशी आहे की ज्या टायमाला सागर दर्शनला नोटीस दिली गेली तसं त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा नोटीस दिली गेली
बाजूला जो प्रोजेक्ट आहे राधाकृष्ण त्यांना सुद्धा दिलेली. मग काय विकासकांना एकाच दिवशी एकाच टायमाला 3 नोटीस देण्याची कारण काय असतात? कोणाच्या दबावाखाली काम कल्याणकर साहेब करत आहेत असं आम्हाला दिसून आलं. याच्यामध्ये काहीतरी गोडबंगाल आहे असं आम्हाला वाटतं. साहेब आम्ही याच्यानंतर सुद्धा आम्ही निर्माणपत्र दिलं गेलं होतं सोसायटीने की आम्हाला LOI द्या म्हणून, परंतु कुठेही त्यांनी दाद घेतली गेली नाही. सांगायचं वैशिष्ट्य काय आहे की एकाला नियम एक एकाला नियम एक. SRG नियमही सर्वांना सारखे आहेत. शेखर पानवणे मगाशी सांगितल्याप्रमाणे विषय तसा असल्या कारण रिपीट करतोय मी की बाजूचे प्रोजेक्ट जे आहेत त्यांना 13, 14, 15 वर्ष भाडं दिलं गेलं नाही. त्यांना सांगितलं गेलं जात आहे की तुम्ही तुमचाच विकास काम करेल, त्यांना पुन्हा चान्सेस दिलं गेलं. परंतु आमचा पद्धतशीर संपूर्ण काम असताना सर्व सांगायचं म्हणजे NXL 2 मिळाला, आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळाले, LOI ला अर्ज केलेले, मग विकास कसं काम करणार? पण तुम्ही का हे 13-2 कारवाई करताय? कुठेतरी याच्यामध्ये षडयंत्र असायला पाहिजे असं आम्हाला वाटते. बरोबरच आम्ही तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण ही सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा. कारण आपल्या माध्यमातून तिथपर्यंत गेल्यानंतर आम्हाला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय देतील याबद्दल आम्हाला शंका नाहीये. तर हे संपूर्ण विषय तिथपर्यंत जावं हा माध्यमाच्या पर्यंत प्रयत्न करत आहोत. दुसरं सांगायचं म्हणजे साहेब की जर का याच्यामध्ये आम्हाला टर्मिनेट केलं गेलं तर आमच्या विभागामध्ये काही दिवसापूर्वी आम्ही मीटिंग घेतल्या गेल्या. त्यांनी सांगितलं की जर आज आपल्याला न्याय मिळत नसेल तर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण बहिष्कार का घालू शकत नाही. या तयारीनिशी लोक तयार आहेत. जर का आम्हाला सीओने या पद्धतीच्या ज्या काही परमिशन आम्ही मागितले गेलेले आहे पुढच्या कामाचा क्लिअरनेस देत नाही तर हा पुढचा प्रकार होण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय लोक इतकं वैतागलेले आहेत कोरोना सारख्या याच्यामध्ये आम्ही किती तिथे माणसे आमची जगावली गेली आणि आम्ही कसे क्रियावंतासारखे जगवले गेलो आहे ते समोरचं उदाहरण आहे. अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस या झोपडपट्टीमध्ये राहायचं? एक तर सर्व नियम सरकार शासन काढते आहे आणि कुठेतरी विकास सीओ हे कुठेतरी आमच्या विकासाच्या विरोधामध्ये जाऊन काम करताय. जर का यांना आम्हाला आमच्या आकाशयुक्ताला काम करण्यासाठी जर बंधनं आणली आणि उद्या कोणीतरी त्यांच्या मर्जीचा कोणाचा विकास काढला तो कुठे आम्हाला मिळेल याची आम्हाला गॅरंटी सांगता येणार नाही. तर आमचं हे भवितव्य आमचं फुकटच आहे असं आम्हाला वाटते की काय करायचं हा आमच्या बरोबर समोर प्रश्न आहे. कृपया करून मुख्यमंत्र्यांपर्यंत हे आमचं विषय तुम्ही मांडावा आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मी आमच्या सर्व जनतेच्या वतीने मी विनंती करतो. कोर्टात आपली याचिका दाखल आहे, अशा परिस्थितीत ते कसे काय काढू शकतात? मी मागाशीच बोललो होतो की कोर्टामध्ये केस चालू असताना 13-2 कारवाई करून आम्हाला कसे काय काढू शकतात हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. या 23 तारखेला 23/12/2024 आमची SRG मध्ये हेरिंग आहे. त्या ठिकाणी आम्ही हेरिंगसाठी मोठ्या प्रमाणात जमा होऊन आम्ही आमचे प्रश्न मांडणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जो अन्याय केला जात आहे याला आपण सर्वांनी वाचा फोडावी. हा आमचा जो मोठा आमच्यावर जो अन्याय झालेला आहे हा आपण सरकार दरबारी हा मांडावा. अशा प्रकारे आमच्यावरती हे सर्व षडयंत्र रचलं जात आहे. यासाठी ही पत्रकार परिषद आहे आणि सीओ साहेबांनी ज्या प्रकारे आता आम्हाला ही नोटीस दिलेली आहे 2 हिअरिंगला तर त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही. आता पुढची हिअरिंग आमची 24 डिसेंबरला 12:30 वाजता सीओ साहेबांच्या दालनात SRG बँड्रा येथे आहे. आम्ही सर्व रहिवासी आमच्या या हिअरिंगला ऐकायला जाणार आहोत की काय होणार आहे. आमचं सर्व सुरळीत सुरू असताना प्रकल्प सुरू असताना अशी कोणती गरज लागली की त्यांना असं वाटलं की या प्रकल्पावरून आमचे डेव्हलपर काढून टाकावे. यासाठी आम्ही सर्व हिअरिंगला जाणार आहोत. सरकार को
विस्तारित कराने सरकार ने हमें बात नहीं सुनी, रुक जाएंगे या हाईकोर्ट एक तो ये जो मिस यूज हुआ है पावर का और उनके पोजीशन का, उनके खिलाफ हम हाई कोर्ट में पिटीशन दाखिल कर रहे हैं, क्योंकि इस घटना की पूरी तरीके से जांच होनी चाहिए। ये क्यों हो रहा है, एक ही डेवलपर को क्यों टारगेट किया जा रहा है, इन सागर दर्शन सोसाइटी के रहवासी को क्यों बेघर करना चाहते हैं, एसआरए को इस सब में क्या मिल रहा है कि अगर प्रोजेक्ट चालू है तो चालू प्रोजेक्ट में किसी डेवलपर को हटाना ये क्यों किया जा रहा है। इसके लिए हम लोग जो मुंबई हाई कोर्ट है उस पर हम याचिका दाखिल करेंगे। गेला तर बोला, आता प्रश्न उत्तर द्या. मला असं विचारायचं आहे, तुम्ही आता म्हणालात की तुमच्याकडच्या काही लोकांनी बीपीटी मध्ये कॉम्प्लेंट केली, तर ते कशासाठी केली असेल आणि तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? मॅडम, की आमची ही जनता पूर्वी जी होती याच्याबद्दल काहीच त्यांना माहीत नव्हतं. बाजूची जी बीपीटी कॉलनी आहे ती बीपीटीची कॉलनी असल्या कारणाने आम्ही पण बीपीटी मध्ये आहोत असं त्यांचा समज होता, परंतु कुठेही रेकॉर्डवरती बीपीटीचा उल्लेख नाही. परंतु ज्या टायमाला आम्ही प्रॉपर्टी काढून घेतलं महाराष्ट्र शासनाचं, त्या टायमाला त्यांना जाग आली की ही आमची जागा आहे म्हणून. मी या अगोदर सुद्धा त्यांना मी ऍप्लिकेशन गेलं होतं की तुमची जर जागा असेल तर ते आम्हाला त्याचं प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं, परंतु त्याने आम्हाला निरंक म्हणून असंच आपल्याला प्रॉपर्टी कार्ड दिलं गेलं होतं. मग हे आज आमचं काम होत असताना त्याच्या पोटात दुखायला लागलं असं आम्हाला वाटतंय आणि त्यानंतर ही ऍक्शन घेतली गेली. आपके माध्यम से हम लोग ये बोल रहे हैं, इलेक्शन और बोल रहा हूँ, ये लोगों ने फैसला किया है, अभी 24 के बाद हम लोग इसका डिसीजन लेंगे. इस बारे में ये लोगों की राय है कि हम लोग मतदान का बहिष्कार करेंगे, पर इस बारे में हम लोग अभी तक तय नहीं किया है हम लोगों ने कि हम लोग इसके आगे किस प्रकार से व्यक्त होंगे. लेकिन एक बात पक्की है कि ये जन आक्रोश जो है वो हम लोग आहिस्ता आहिस्ता बढ़ाते जाने वाले हैं, और इसके खिलाफ अगर हमें न्याय नहीं मिला तो आने वाले इलेक्शन में बोलिए या फिर आने वाली जो भी मतलब कार्यक्रम रहेंगे इसके अंदर इसका इफेक्ट हम लोग दिखाने की कोशिश करेंगे. सागर दर्शन जनता पार्टी हे दोन्ही प्रोजेक्ट अगोदरच्या विकास होते. वरळी आदर्श नगर सागर दर्शन सोसायटीचा हा जो प्रकल्प होता हा 1996 पासून ही स्कीम एक्सेप्ट आहे एसआरए मध्ये. त्या टायमाला एसआरडी होतं, तेव्हापासून ही स्कीम आहे. इकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की समुद्राजवळ असल्यामुळे सीआरझेडचे जे नियम होते ते फार कडक होते. पूर्वी हे 500 मीटर होतं, त्यानंतर 200 मीटरवर आलं, तरी पण आम्हाला काही त्यामधून दिलासा मिळत नव्हता. त्यामुळे हे मुख्य कारण होतं की सीआरझेडची परमिशन नसल्यामुळे काम पुढे जाऊ शकत नव्हतं. त्यानंतर 2019 मध्ये हे जे आपलं केंद्र सरकार आहे त्यांनी जी सीआरझेड संबंधी पॉलिसी आणली त्या पॉलिसीमध्ये आपल्याला दिलासा मिळाला, आणि त्या दिलासामुळेच जी सीआरझेडची नियंत्रण रेषा होती ही 50 मीटरवर आली, आणि त्यामुळे आम्ही 50 मीटरच्या बाहेर असल्यामुळे आम्हाला सीआरझेडची परमिशन मिळाली, आणि आता आमचं कामाला प्रॉपर सुरुवात झालेली आहे. दोन महिने झाले आम्हाला सुरुवातीला वाटलं की काहीतरी गैरसमजातून हा प्रकार झाला असेल. आम्ही हिअरिंगला गेलो होतो, आम्हाला दोन्ही वेळा दिवसभर बसवून ठेवलं.
त्यानंतर लक्षात यायला लागलं की ह्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी कट कारस्थान असणार आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मुख्य कारण की या 3 नोटीस निघाल्या होत्या. 3 नोटीस पैकी एकाची सुनावणी झाली आणि त्यामध्ये रहिवाशांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला डेव्हलपर बदलायचा नाही, आम्हाला आमचं काम प्रॉपर चालू आहे. एलओआय साठी आमचं ऍप्लिकेशन SRA मध्ये पेंडिंग आहे, ते तुम्ही द्यावं. ते न देता त्यांनी विकासकांना टर्मिनेट केलं. यावरून स्पष्ट कळते आहे की हे अगोदरच त्यांना करायचं आहे जे ते करणार आहे. म्हणून आज आम्हाला हे आपल्या समोर मांडण्याची वेळ आली. नोटीस आहे एक्साईडची 6 ऑक्टोबर 2025 ची नोटीस आहे. विकासक मेसर चिंता आणि चिंतपूरगे येणार, वास्तुविशारद सेट स्क्वेअर सुरज सावंत आणि मुख्य प्रवर्तक व सेक्रेटरी वरळी आदर्शनगर सागर दर्शन संस्थेलाही नोटीस काढलेली आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास अधिनियम 1971 चे कलम 13(2) अंतर्गत यामध्ये विषय आहे मौजे वरळी तालुका मुंबई शहर भू क्रमांक 5 पैकी 15 पैकी या मिळकतीवरील वरळी आदर्श नगर सागर दर्शन SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबत 13(2) अंतर्गत सुनावणीस हजर राहिली. ही 6 ऑक्टोबरला काढली. आता ही नोटीस काढण्याचं कारण काय दिलंय बघा. वरळी आदर्श नगर सागर दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितच्या झोपडीधारकांकरिता विकासक मेसर चिंता आणि चिंतपूर्णी रिअल्टर्स LLP व वास्तुविशारद सेट स्क्वेअर प्रोजेक्ट कन्सल्टंट यांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यात येत आहे. सदर योजनेची स्वीकृती 22 फेब्रुवारी 1996 रोजी झालेले तरी सदर योजना अद्याप पूर्णत्वास आलेली नाही. त्यामुळे विकासकाविरुद्ध कलम 13(2) अन्वये कारवाई करण्याबाबत टिप्पणी प्राप्त झाली आहे. ही काय टिप्पणी आहे, कोणी ही टिप्पणी दिली? 1 वर्षापूर्वी आम्हाला तुम्ही CC देताय प्लेन बांधायची आणि ऑक्टोबर मध्ये तुम्ही 2025 मध्ये तुम्ही आम्हाला नोटीस काढताय की 1996 पासून स्कीम बंद आहे. तुमचे कुठले इंजिनियर आमच्या साईटवर आलेले काम चालू आहे की नाही बंद आहे? ही जेव्हा CC दिली त्यानंतर कोणत्याही इंजिनियरने तुम्हाला हा रिपोर्ट दिला की साईटवर काम बंद आहे? आणि 1996 जर तुम्ही हा जर मुद्दा घेत असाल तर आमच्या विकासक तेव्हा 4 वर्षाचे होते. हे जे आकाशी गुप्ता साहेब आहे त्यांचं वय 4 वर्ष होतं 1996 ला. काय संबंध आहे या 1996 आणि आजच्या तारखेचं? तुम्ही आम्हाला काम करायची परवानगी देताय 1 वर्ष अगोदर आणि 1 वर्षाची नोटीस देताय की 96 पासून बंद आहे, याला काढून टाका. साईटवर काम चालू आमचं क्लीन झालंय. आम्ही फर्दर CC साठी तुम्हाला अप्लाय केलाय की आम्हाला पुढच्या कामाची परवानगी द्या. हा कुठेतरी आमच्या अन्याय आहे. नमस्कार, मी सर्वप्रथम उपस्थित सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करतो. चैतन्य साई जनतामध्ये SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सचिव या नात्याने तुम्हाला संबोधित करतो. आज बऱ्याचशा लोकांच्या नजरा या पत्रकार परिषदेकडे आहेत आणि तुम्ही मोठ्या कळकळीने आज आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि हे म्हणणं प्रकाशित करण्यासाठी आपण जे आम्हाला हा व्यासपीठ सादर केला त्याबद्दल आभार. सर्वप्रथम 6 ऑक्टोबरला आम्हाला जी 13(2) ची नोटीस आलेली आहे चैतन्य साईला. त्या चैतन्य साईच्या नोटीस मध्ये विषय आहे
मौजेवाडी तालुका मुंबई शहर नगर कोकण क्रमांक 5 पैकी 16 पैकी 209 पैकी 827 पैकी वरळी डिव्हिजन व नगर कोकण क्रमांक 21-26 माहीम डिव्हिजन या बँकेमध्ये चैतन्य सेल जनता पार्टी देशाचे सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबत कलम 13 अंतर्गत सुनावणी सजग आहे बाबत. ही सुनावणी आहे 6 ऑक्टोबरला आम्हाला हा पत्र आलेला आहे. त्याची सुनावणी होती. अगदीच कंडाक्टर साहेबांनी आम्हाला ही मला वाटतं भावगीत भेट दिली होती 24 ऑक्टोबर 2025 ला. 24 ऑक्टोबर 2025 ला आणि दिवाळीच्या मुहूर्तावर आम्हाला 13 लावून आम्हाला जवळजवळ हा डेव्हलप करायचा नाहीये किंवा या डेव्हलपरला तुम्हाला करता येणार नाही असं दाखवण्यात आलं. ही पहिली नोटीस, या पहिल्या नोटीसला रद्द करून म्हणजे पुढची तारीख दिली. ती नोटीस आली आम्हाला 10 डिसेंबर 2025 ला. त्याच्यात विषय असा आहे, आता इथे सुद्धा काय रवीचा डाव घडला जातो तो पहा. मौजेवाडी तालुका मुंबई शहर नगर कोकण क्रमांक 5 पैकी 16 पैकी 209 827 पैकी व नगर कोकण क्रमांक विरहित जो तिथे 21-26 होता, ज्याच्यावर महाराष्ट्र शासनाचा दावा दाखल झालेला आहे. कलेक्टरची ती जागा आहे असं नमूद झालेलं आहे आणि त्याचं आमच्याकडे हे प्रॉपर्टी कार्ड आहे. हे प्रॉपर्टी कार्ड असताना हेच कंडक्टर साहेब दुसरी जी नोटीस देत आहे त्या नोटीस मध्ये आमचा सिटी सर्वे नंबरच नाही आहे किंवा आमच्याकडे प्रॉपर्टी कार्डच नाही आहे असं एकंदर बनावट पेपर किंवा बनावट नोटीस आम्हाला सादर करतायत. आणि त्या अनुषंगाने आता आम्हाला 23 तारखेला या नोटीसला उत्तर देण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने तिथे जाणार आहोत. आणि आज जो तुम्ही इथे हा विषय म्हणलेला आहे जेव्हा या विषयासाठी तुम्ही आलेला आहे आणि आमची ही दखल अगदी आपले लाडके मुख्यमंत्री दिवाभाऊ साहेब यांच्यापर्यंत त्याप्रमाणे आज आमच्या इथे या आया बहिणी आहेत. यांना मागील वर्षी जे मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे ते गृहनिर्माण मंत्री आहेत म्हणजे SRA जो संपूर्ण भाग त्यांच्याकडे आहे, SRA प्रमुख आहे हे एकनाथजी शिंदे साहेब जे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी गळत मागच्या वर्षी आमच्या लाडक्या बहिणींचं आया बहिणींची खूप काळजी घेतली. परंतु आता आमची विनंती आहे की ह्या आया बहिणींचा विचार करून या नोटीस संदर्भात थोडीशी योग्य ती दखल करून ही नोटीस थोडीशी रद्द केली आणि आमचे जे विकासक आहेत आम्ही जे स्वप्न पाहिलेले आहे गेले 60-65 वर्षाची ही झोपडपट्टी आहे आणि 30-35 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो या विकासासाठी. आणि ह्या मागे 3 वर्षापासून हे जे विकासक आले त्यांनी मोठ्या तत्परतेने इथे विकासक म्हणून घेऊन झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात प्रॉपर्टी कार्ड मिळवले. त्यानंतर अवघ्या 1 वर्षात संपूर्णपणे परिशिष्ट 2 हा सादर केला. आणि अशा परिस्थितीत कुठेतरी माशी शिकावी अशी हायकोर्टाचे दाखल झाल्यानंतर 1.5 वर्ष काम जैसे ते होतं. आता तुम्ही सगळे सुज्ञ आहात, तुम्हाला माहिती आहे जर हायकोर्टात एखादी केस दाखल असेल तर कोणतीही कार्यप्रणाली कार्यान्वित होत नाही. त्याच अनुषंगाने आम्ही एखाद्या गोष्टीची मागणी जरी नाही केली तर आम्हाला सांगितलं जातं की हायकोर्टात केस प्रलंबित असल्यामुळे आम्ही काही घेऊ शकत नाही. त्याच अनुषंगाने आम्हाला एलआय सुद्धा आम्ही अवघ्या 1 महिन्यात मागितलेली असताना प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यानंतर 19 जून 2023 ला आम्ही पहिली एलआय मागितली. त्यानंतर ऑगस्ट मध्ये दुसऱ्यांदा आम्ही त्याचं रिमाइंडर दिलं. त्या दरम्यान आपली हायकोर्टाची केस सुद्धा नव्हती तरी सुद्धा हे एलआय आम्हाला दिली गेलेली आहे. आणि आता तर असं दाखवलं जात आहे की ही व्यक्ती म्हणजे विकासक तुमचं काही काम करत नाही आणि आम्ही त्यांना त्यासाठी निराकरण आहोत टर्मिनेट करतो. त्यासाठी त्यांनी असं सांगितले आहे की ऑर्डर
ही नोटीस आहे की तुमच्याकडे कामच होत नाहीये म्हणून आम्ही काम होणार कसे तर केस हायकोर्टात प्रलंबित आहे आणि त्या अनुषंगाने कोणत्याही गोष्टी आम्हाला मिळत नाही, कोणत्याही प्रकारचे आम्हाला मिळत नाही, तर पुढील कामं होणार कशी. आणि म्हणून उपस्थित सर्वच आया बहिणीची सर्वच रहिवाशांची विनंती आहे की या नोटीस बद्दल थोडस आपण कळकळीने आमची ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवा आणि कुठेतरी जे तज्ञांकडे साहेब आहेत त्याला एक विनंती आहे की तात्काळ रद्द करून आमचे जे विकासक आहेत त्यांना पुनर्नियुक्त म्हणजे आमची ती मागणीच आहे आणि आम्ही त्यांना काढणार नाही आहोत. कारण आमचं जे काही डेव्हलपमेंट खऱ्या अर्थाने चालू झालंय ते या वर्षात चालू झालेले आहे आणि त्यासाठी या कार्यतत्पर विकासकाला जैसे ते परिस्थिती घेऊन तुम्ही त्या प्रोजेक्टवर ठेवायचे आहे. कारण एकाच दिवशी जर 3 नोटीस एकाच विकासकाला दिल्या जात आहे याचा अर्थ कुठेतरी पाणी उडतंय. कोणतरी यावर काहीतरी कार्य राबवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही तेव्हा भाऊ साहेबांना एवढीच विनंती करू की आपण जातीने लक्ष घालून आमची जी काय मागणी आहे त्यासाठी आपण कृपया तत्काळ ही नोटीस रद्द करण्यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. बोलू दे. नाही यांना बोलू दे. आवेदनकर साहेबांना ऍडव्होकेट आहेत आमचे. बोला ना. सांगायचंय आपण इकडे विकासाबद्दल बोलता विकासासाठी बोलूया. तर माझा असा मुद्दा आहे की 13 हे ऑर्डरची देण्यात येतात त्याच्यामुळे काय होतं विकासक असो तो हायकोर्टात जातो त्या ऑर्डरच्या बाजूने बरोबर आणि त्यानंतर त्या प्रोजेक्टला अजून विलंब होतो आणि 13 देण्याची काही स्पेसिफिक कारणं असतात. बाबा एखादं भाडं विलंब होतोय, ट्रान्झिटचं भाडं नाही देत आहे, लोकांचं भाडं दिलं जात नाहीये, एनवाय आरोग्याची आणि याचं नियमाचे उल्लंघन होत आहे. या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर त्याला 13 करणं गरजेचं असतं. तर त्यासाठी स्पेसिफिक कंप्लेंट असतात. या नोटिसीमधनं असं दिसत नाहीये ते सुमोटो केल्यासारखं वाटतंय. तो सुमोटो करण्यामध्ये प्रोजेक्टचा मूळ गाभा जो 1995 मध्ये युती सरकारने ही प्रोजेक्ट जे आणलं त्यावेळेला त्यांचा गाभा होता की लोकांचा सहभाग या जोखूमध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर ना. तानाशाही जी चालू आहे ती तानाशाहीला कुठेतरी स्टॉप झाला पाहिजे. जर हायकोर्टामध्ये रिपिटिशन 8929 वरती केस दाखल असताना सुद्धा स्लम डिक्लेरेशनचा इश्यू असताना सुद्धा डेव्हलपर चेंजिंगची ऑर्डर काढणं ही चुकीची पद्धत आहे असं आम्हाला वाटतंय. आणि यामुळे इकडे असलेल्या 2054 झोपड्या त्यांच्यावरती अजून विलंब प्रोजेक्टला होणार. 70 वर्षापासून हेच या चाळीमध्ये या झोपडपट्टीमध्ये किंवा महिला मुळीत वस्तीमध्ये आणि या जागेमध्ये राहत आहेत. नियमामध्ये बदल करण्यात आले, सीआरपीएफ मध्ये बदल करण्यात आले, पण आमच्या मराठी माणसांमध्ये जी गरज आहे त्यांना चांगल्या करायची सुचलं आहे. आज जे लोक 60-70 एज आलेले आहेत त्यांना वाटते की अवघ्या 5-6 वर्षामध्ये जरी डेव्हलपमेंट झालं तरी त्यांना एक छानसं घर मिळेल म्हणून. तर हा मुद्दा असा आहे की त्या लोकांची स्वप्न भंग होणार. तुम्ही 13 करणार, डेव्हलपर जाणार कोर्टामध्ये, विलंब कोणाला होणार? लोकांचं होणार, आमच्या रहिवाशांचं होणार. त्यांना अजून काही करणार डेव्हलपमेंटला. शासनाने ह्या गोष्टीचा विचार करावा अशीच आमची विनंती आहे. थँक्यू. बाकी आता बोलू नका. आमचे जे रहिवासी आहेत यांना त्यांच्या प्रतिक्रिया देखील मांडायच्या आहेत. तर तुम्ही प्लीज त्यांच्यावर प्रतिक्रिया जाणून घ्या की आम्ही कसे राहिलो, एवढे वर्ष आम्ही कसे पिढ्या मुंग्यासारखे जगतो आहे आणि आज जर आमचं पुढे चांगलं होते आहे मग काय अशी गरज लागली आहे की आमचे डेव्हलपर्स काढायचे आणि आम्हाला रस्त्यावर आणायचं. अजून एक सांगेन या ठिकाणी येऊ दे ना पटकन पुढे. उच्च न्यायालयाने एक ऑर्डर पास केली आहे. त्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे 13-2 करणे हा सोल्युशन नाही आहे. 13-2 केल्याने कुठलंही सोल्युशन निघणार नाही. त्यामध्ये उलट अजून लिटिगेशन होतील आणि
प्रॉब्लेम क्रिएट होतील त्यापेक्षा त्यांनी इतर मार्ग आहेत, जसे की सर्व पत्रकारांना माहीतच आहे की तुम्ही आता नवीन एक गाईडलाईन दिलेली आहे की तुम्ही सेल बिल्डिंग मध्ये काही स्टॉक होल्ड करा. हे असे प्रकार पण आहेत. एरा-दोर करणे हे कुठेही न्याय मिळणारा कलम नाही असं आम्हाला वाटत आहे. मराठीमध्ये हिंदीमध्ये पण पाहिजे करणे कसं सांगितलं आप बोलोगे शांत आपसामध्ये बोलू नका प्लीज, आपसामध्ये बोलू नका. आपापसात कोणी जे आपल्याला बोलायचं ते बोला. एकेकाने बोला, आपापसात चर्चा करू नका. आपापसात कोणीही चर्चा करू नका. सगळ्यांना विनंती आहे. वाचू नको नका. समोर बघा घायचं पण का. लक्ष द्या रे, समोर हे बघा. उभे राहा सर. वर या. पुन्हा आता बदलायला जे चालू आहे ते सीओस आपले SRA कडनं जे आता नोटीस आलेली आहे आणि आता हे आमच्या विकासाबद्दल मी बोलतच नाही. आम्ही एक झोपडपट्टीमध्ये राहणारे रहिवासी आहोत आणि आमची कुठेतरी इच्छा असते की आम्हाला चांगल्या घरामध्ये जावं आणि आम्ही आज लहानापासून पाहत आलेलो आहे. भरपूर विकासात आलेले आहे ते आम्हाला आठवण पण नाहीये. पण हे जे विकासात आले आणि जे आमच्या आकाश जे आहे ते आमच्या बरोबर सतत प्रत्येक मंडळामध्ये येऊन सतत आमच्याबद्दल संवाद साधत होते. त्यांचं मनोगत सांगत होते, आमच्या समस्या कळत होते आणि आता हे यांना बाजूला करून दुसऱ्या विकासात आणायचं आहे का? मग आम्हाला आमचं घर हक्काचं मिळणार आहे की नाही तर आम्हाला हटून इथे काय दुसरा प्रोजेक्ट करणार आहे आणि आम्ही कुठे जाणार? कारण की आमच्या वाढवडिलांपासूनचे हे आमचे घर आहेत. आमचं दुसरं काही बाहेर कुठे काही नाहीये आणि हे आमच्या विकासात नाहीये. तर आमचा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे की आज 3 वर्ष ते आमच्यावर सतत प्रत्येकाशी संवाद करून आम्ही त्यांच्याशी बोलून प्रत्येक ठिकाणी मिटिंग घेऊन आम्ही त्यांचं मनोगत ऐकायचो, आम्ही आमचं सांगायचो. त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांचं न सांगता आमचा विचार घेत आहे आणि असा विकास तर आम्ही पाहिलेला नाहीये. पण आमचं आता आम्हाला जर हटून जर इथे काय बांधायचं असेल करायचं असेल गव्हर्नमेंटला तर आम्ही कुठे जाणार? आणि आता आम्हाला हेच विकासच पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये जर जेव्हा आमची अशी परिस्थिती होती की आम्हाला कुठे लस मिळत नव्हती त्यावेळेला कोण आमच्या पाठी उभं राहिलं नाही तर राहिले तर फक्त आपले कुठं. मग आता त्यांना आम्ही वर्गवून किंवा टाकून असं कुठे देणार नाही आणि आम्हाला आमच्या जागेत ते हक्काचं घर देणार आहे. आम्हाला टॉयलेट बाथरूमचे प्रॉब्लेम आहेत. आमचं आता आयुष्य गेलंच. आम्ही इथे लहानाचे मोठे झाले पण आम्हाला पण आमचं स्वप्न आहे की छान अशा घरामध्ये राहायचंय आणि ते पूर्ण करतील अशा आम्हाला आशा आहे की ते आकाश सर आमचे स्वप्न पूर्ण होतील. जे काही सीओ सर आहे SRA जे काय आहे कायद्याचं नोटीस आलेले त्यांना आम्ही न दुमळता आम्ही त्यांना सपोर्ट करणार आणि आमचा हक्काचा घर बांधून घेणार. नमस्कार, मी सलोनी साळके. आकाश गुप्ता आमच्याबरोबर 3-3.5 वर्ष आमच्या सोबत आहे. आम्हाला कोणत्याच गोष्टी त्यांच्याबद्दल प्रॉब्लेम नाही. मग कल्याणकर म्हणून जे कोण आले आहेत त्यांनी अचानक आमचे सगळे SRAंनी आम्हाला सगळे परमिशन दिलेले असताना आता ते नाकारतात. म्हणजे याचं कारण काय की इथे पॉलिटिशियन्स आहे की राजकीय नेतेच आहे की दुसरा आणखी कोण आहे त्यामध्ये?
आणि जे कोणी आहे हे घर हे जनता कॉलनी आमची आहे आणि आकाश सर ही आमची विकासक आहे आणि आम्हाला आज उद्या पुढे तेच हवे. तर त्यासाठी तुम्ही पत्रकार आहात, तुमच्या पेनाच्या सत्रांनी तुम्ही जे काय करू शकता ते करा आणि आम्ही पण आमच्या ह्यानी जे काय करणार ते करणार. कारण आकाशजी सर हेच आहे की आमच्या आरवाड राजच्या रूम मध्ये स्वतः येऊन त्यांनी बघितलंय आम्ही एवढी वर्ष कशी राहतोय. एका आरवाड राजच्या रूम मध्ये आम्ही 10 लोक राहतोय. आम्हाला बाथरूमची सोय नाही. 2054 लोकांमध्ये आमच्या एवढ्या मोठ्या सोसायटीत 7 ते 7च बाथरूम आहेत. ते फक्त आकाश सरांना माहिती आहे आणि आकाश सरांनी त्याच्यावर आम्हाला बरेच काही सहकार्य करतात आणि सपोर्ट करतात. आणि जर कोणती कायद्याची गोष्ट असेल तर ती पेपर वाईज करून आमची वकील सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहे, त्यांच्याकडे काही डिस्कस करावे. पण अचानक हा कोणता कायदा आहे की त्यांनी डायरेक्ट हे काम रद्द करायला परवानगी दिली आणि असं केलं तर आम्ही जो 23ला जो मोर्चा काढणार आहे तिथे आम्ही बहुसंख्येने जाऊन खूप वेगाने आणि आकाश सरांच्या बद्दल सपोर्ट करणार आहे. आणि आमची हीच इच्छा आहे, आकाश सर आगे बढ़ो, आकाश सर आगे बढ़ो. रवींद्र कदम साहेब हे गेले 2.5 महिने आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यांना स्वास्थ्य चांगलं लागू दे म्हणून आपण साहित्याचे प्राधान्य करूया. गेट वेळी सुरू जेव्हा आमच्या साहेबांना त्यांना झालेल्या आजारातून लवकर बरं कर, त्यांना चांगली सुविधा दिली. सगळ्या आपल्या महिलांनी पुरुषांनी ऐकून सावधान्यांना मुलं व्हायची त्यांना मुलावरून जवळ चांगले जायचे यांना तेव्हा आजारातून लवकर बरं कर. गेट वेळ सुरू साहेब, गेट वेळ सुरू हे फुले झालेल्या आजारातून आपण लवकर बरे व्हावे आणि चांगला निर्णय देण्याची तुला क्षमता येऊ ही आपल्या साहित्याने प्रार्थना करतो. आपण असं त्यावर प्रार्थना करतो. महेंद्र कदम साहेब, गेटवर साहेब, गेटवर तुम्ही आनंद साहेब लवकर बरं व्हा आणि चांगल्या निर्णय देण्याची क्षमता तुम्हाला सुबुद्धी देऊ. आहे ती आम्ही चालू देणार नाही आणि जर सरकारला त्यांची मनमानी करायची असेल तर आमची मनमानी ही आम्ही त्यांना असं येणारं इलेक्शन आहे त्यावेळेस दाखवून देतो. हे कोण आहेत महेंद्र कल्याणकर, हे नक्की लोकांचं जनतेचं कल्याण करतायत की अधोगती करतायत हाच प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा आहे. आणि हे जर उद्या आम्हाला हेरिंगला भेटले नाही तर आम्ही आणि आकाशी मुख्य सरपंच आमचं काम रखडलेलं आहे जनतेचं. आताच्या नगरसेवक आम्हाला लवकरात लवकर चालू व्हावी ही इच्छा आहे की प्लीज पत्रकार परिषदेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा हीच विनंती तुला सगळ्यांना. नमस्कार. काय करायचं आहे त्यासाठी सर्वांचा बळ तो बळ आमच्या महिला आहेत आमच्याकडे. पण तो आमच्या मागे आम्ही खंबीरपणे राहू. पण इलेक्शन तो त्याला साथ देत असेल पण ह्या जनता कॉलनीत एकही पद कुणाला देणार चालणार नाही आणि त्यामुळे आम्ही पुढे येणार नाही. मैं महादेव विनायक चौहान, वर्णी सागर दर्शन गृहनिर्माण संस्था, इस संस्था का कार्यकारिणी सदस्य हूँ। हमारी जो योजना थी झोपड़पट्टी पुनर्वसन योजना वो 1996 में 1996 में शुरू हुई थी। उस वक्त की हमारी रजिस्टर्ड संस्था है और उस वक्त से हम लोग कोशिश कर रहे थे कि हमारे पुनर्निर्माण का काम जल्दी से जल्दी शुरू हो। पर पिछले 30 साल से हमारी ये योजना बुरी तरह से फंस गई थी। प्रमुख कारण जो भी रहेंगे, जैसे कि CRZ था, बीच में आई हुई और भी अलग अलग कारण थे, उसके वजह से हमारी योजना सफल ना हो पाई। हमारी योजना इतनी पुरानी है कि हमारी योजना का शुभारंभ उस वक्त के माननीय मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी साहब करके गए थे।
उसके बाद से CRZ जब से लागू हो गया तब से लेके आज तक ये योजना पूरी नहीं हो पाई। बीच में हमारे पास में 2 विकासक चेंज भी हुए, जिसको म्हाडा ने 13(2) का नोटिस देके निकाला था। तो इससे आपको एक समझ में आया होगा कि 13(2) का नोटिस अगर डेवलपर काम नहीं करता है तो लगाया जाता है। उसके लिए हमारे तरफ से, मतलब झोपड़पट्टी वासियों के तरफ से अगर आगाज किया जाए तो ही म्हाडा का CEO उसकी दखल लेता है और उसके बाद में उसकी हियरिंग होती है और उसके बाद में वो डेवलपर को साइडलाइन किया जाता है। अब ये हमारी योजना पिछले 2 साल से बहुत अच्छी तरह से कार्यान्वित हुई थी, जिसके लिए हम लोग शुक्रगुजार हैं सरकार ग्रुप के श्री आकाश जी गुप्ता साहब के। उन्होंने हम लोगों की वेदनाएं समझी और उसके अनुरूप हम लोगों को बहुत अच्छी तरह से सपोर्ट किया। पिछले 2 सालों में उन्होंने जो जरूरत की परमिशंस थी वो पूरी लाकर बराबर यही दिसंबर में एक्चुअल साइट पे काम चालू कर दिया। पिछले 10 महीनों में उन्होंने एक रिकॉर्ड ब्रेक स्पीड बोल सकता हूँ उस हिसाब से काम किया। 10 महीनों में पूरा नीचे का पाइलिंग का, माइक्रो पाइलिंग का काम पूरा करते हुए, राफ्ट भरकर उसके ऊपर का फाउंडेशन रखकर, रिटेनिंग वॉल का काम कंप्लीट कर ऊपर की टॉप की स्लैब कंप्लीट करके उन्होंने पूरा प्लिंथ तक का काम कंप्लीट किया। 10 महीनों में इतना काम कंप्लीट करना बहुत बड़ी उपलब्धि है और उससे भी ज्यादा हम लोग इसलिए शुक्रगुजार हैं, इस पूरी कार्य प्रणाली में उन्होंने कहीं पे भी क्वालिटी में कॉम्प्रोमाइज नहीं किया। तीसरी बहुत अहम बात यह है कि हमारा एरिया काफी कंजेस्टेड है, तो उसमें इतना बड़ा कंक्रीट लाना, इतनी बड़ी मशीनरी लाना और इतने स्पीड से काम करना, ये हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि थी। ये चीज दिखाती है कि हमारे विकासक का जज्बा क्या है। लेकिन जैसे ही 10 महीने पूरे हुए और पिछले अक्टूबर में, यही साल के अक्टूबर में हमारा प्लिंथ का काम कंप्लीट हुआ, यानी चौथरे का काम कंप्लीट हुआ, तो हम लोगों ने फर्दर सीसी के लिए आगे की परमिशन के लिए एप्लीकेशन दे दिया। लेकिन ये आप देख सकते हैं कि हमारे ये 2024 का काम और अभी आज की स्थिति का काम, ये इसके फोटोग्राफ्स है, इसके एविडेंसेस हमारे पास में है। लेकिन 2 महीना पहले जब हम लोगों ने प्लिंथ चेकिंग का कंप्लीशन सर्टिफिकेट अप्लाई किया और उसके आगे की परमिशन के लिए हम लोगों ने अप्लाई किया, तभी से लेकर आज तक हम लोगों को परमिशन देने के लिए काफी दिरंगाई की जा रही है, पहले मुद्दा। लेकिन उससे भी बहुत बड़ी भयानक बात यह है, बहुत ही बड़ी भयानक बात है कि एक बहुत बड़ा षड्यंत्र रचा जा रहा है, जो कि हमारे विकासक को, जिसने बहुत इतना अच्छा काम किया, उसको हमारे प्रोजेक्ट से दखल अंदाज किया जा रहा है, उसको हमारे प्रोजेक्ट से बाहर किया जा रहा है। यह प्रोजेक्ट बाहर करने के लिए पिछले महीने में हम लोगों को 13(2) का नोटिस मिला हमारे विकासक को, और हमें भी मिला। 13(2) का नोटिस देने के लिए हम लोगों की तरफ से कंप्लेंट जानी चाहिए। हमने तो कोई कंप्लेंट की नहीं, न हमारे किसी सदस्य ने कंप्लेंट की, लेकिन उसके बावजूद भी 13(2) का नोटिस की अमल करना बहुत गलत बात थी और अपने अधिकारियों का दुरुपयोग करना था। नोटिस को हम लोगों ने 2 बार आंसर देना चाहा, दोनों बार हम लोग हियरिंग के लिए गए, लेकिन दोनों बार हमारी सुनवाई नहीं हो सकी। हम लोग पूरा दिन उधर हम लोगों ने वेट किया, लेकिन CEO साहब उपलब्ध नहीं हो सके। तो कल्याण उसके बाद भी, मतलब आज भी हम लोगों की वापस 24 तारीख को हियरिंग है, जिसके लिए हम लोगों को दोबारा बुलाया गया है। और हम लोग इस सभा में इस वक्त हम लोग पूरे रहीवासियों को इन्वॉल्व करना चाहते हैं, ना कि सिर्फ कमेटी। तो उसके लिए हम लोग जाने वाले हैं। लेकिन ये पिछले 2 महीने से जो चीज़ों का जो विलंब हो गया,
तो उसके अंदर उसके वजह से हमें और हमारे विकासक को बहुत बड़ा लॉस सहना पड़ने वाला है। और हम लोगों के ऊपर अभी ये संकट है कि हमारा विकास कहीं, हमारा जो काम जो है वो कहीं बंद ना हो जाए। इसका कारण क्या मानते हो? क्या ये क्यों हो गया है? क्या क्या कौन है इसके पीछे? क्या है इसके पीछे? अगर सीधी बात है, सीधी बात है, इस चीज के पीछे अगर हम लोग नहीं चाहते हैं चालू प्रोजेक्ट बंद करने का, ये इतिहास का पहला उदाहरण है। चालू प्रोजेक्ट में किसी को 13(2) का नोटिस बजाया जा रहा है और इसके पीछे का जो उद्देश्य है वो सीधा है कि हम उन लोगों को ये प्रोजेक्ट में हाईजैक करना है। ये प्रोजेक्ट हम लोगों से, हमारे डेवलपर से निकाल के किसी और को सौंपना है। ये सीधी चीज दिखती है। तो अभी आपकी मांग क्या है सरकार को लेकर, या किसके अगेंस्ट क्या चाहते हो? हमको आगे परमिशन मिलनी चाहिए, आगे काम करने के लिए शिक्षे मिलने चाहिए। हमारा 250 परिवार बाहर है, तो उनको तय समय पर बिल्डिंग बन के घर मिलना चाहिए। हमारे सामने एक बहुत बड़ा संकट है। संकट इसलिए कि आज हमारे 250 परिवार बाहर है और ये 250 परिवार बाहर होने के साथ में और तकरीबन 2000 घरों के डेवलपमेंट जो पुनर्विकास प्रक्रिया में थी वो अफेक्ट होने वाली है। इसको अगर ब्रेक लग गया, आज की तारीख में ब्रेक लगता है, तो 250 परिवार तो बेघर 100% होने वाले हैं। और उसके अलावा जो 2000 परिवारों की जो पुनर्विकास योजना जो इसके पीछे कार्यान्वित होने वाली है वो बुरी तरह से अफेक्ट होगी। पिछले 60-70 सालों से हम लोग झोपड़पट्टी में रह रहे हैं, कहीं तो भी हम लोगों को न्याय मिलना चाहिए, जिसके लिए हम लोग पूरी तरह से कोशिश कर रहे हैं और जिसके लिए आकाश गुप्ता सर जैसा अच्छा डेवलपर मिलना एक नसीब की बात होती है। आप भी समझ सकते हो, उस भीड़ में हो कि हर बिल्डर अपना स्वार्थ चाहता है, पर हमारे गुप्ता साहब वैसे नहीं है। हमारी प्रॉब्लम्स, हमारी परेशानियां समझकर ये काम कर रहे हैं और उनको इस प्रोजेक्ट से बाहर किया जा रहा है, दखल अंदाज किया जा रहा है और वो भी अपने निहित स्वार्थ के लिए, इन भ्रष्ट अधिकारियों की वजह से। तो ये बहुत गलत बात है और इसका हम लोग निषेध करते हैं। सरकार से क्या आपकी गुहार है? क्या करोगे? हम लोग ये चाहेंगे कि माननीय मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस साहब को, कि जिनको हम लोग विकास पुरुष के नाम से जानते हैं और जिनका कार्य तत्परता पूरे महाराष्ट्र के सामने है, तो उनसे हम लोग जरूर गुजारिश करेंगे और आप लोगों के माध्यम के तरफ से ये उनका बात पहुंचाना चाहते हैं कि हम लोगों को जल्द से जल्द न्याय देकर हमारी आगे की परमिशंस जल्दी से जल्दी क्लियर कर हम लोगों को ये काम सिर्फ माननीय श्री हमारे डेवलपर आकाश जी गुप्ता साहब है, उनके तरफ से ही पूरा होना चाहिए। क्योंकि हम लोगों को एक गारंटी है कि अगर आकाश गुप्ता साहब इस प्रोजेक्ट में रहेंगे तो प्रोजेक्ट हम लोग बिना विलंब और सबसे बड़ी बात पूरी क्वालिटी के साथ होगा। क्योंकि बाकी ये सारे प्रोजेक्ट हम लोग देख चुके हैं, हम लोगों ने देखे हैं प्रोजेक्ट, बहुत नजदीक से देखते हैं, उनकी प्लानिंग देखते हैं, उनके काम की क्वालिटी देखते हैं। बट आकाश जी गुप्ता साहब ने जो काम किया है उसकी क्वालिटी हम लोगों ने देखी है और उसके लिए हम लोग पूरी तरह से खुश हैं और हम लोग कहीं पे भी नहीं चाहेंगे कि गुप्ता साहब को इस प्रोजेक्ट से बाहर किया जाए। मुख्यमंत्री जी से मिलने की कोई प्रयास किए आप लोगों ने मिलकर, या फिर उनसे कोई कोशिश किया? इस तरह से आपकी तरफ से प्रयास हो रहा है मुख्यमंत्री को मिलने के लिए और उनके सामने जाकर ये बातें आपकी रखनी? सर, हम लोग अभी है ना बहुत प्राइमरी स्टेज पे है, ऐसा हम लोग समझ रहे थे कि पहले आप ये 24 तारीख की हियरिंग है उसका हम लोग नतीजा देखेंगे कि क्या आने वाला है। 24 तारीख के हियरिंग में हम लोगों को अगर नतीजा निगेटिव मिला, क्योंकि अभी हम लोग कहीं पे भी रुक नहीं सकते, प्रोजेक्ट के बीच वाले फेज में अगर हम लोग पीछे हटे तो भी हम लोग बेदखल हो जाएंगे और आगे हम लोगों को किसी भी हालत में जाना है। तो हम लोग 24 तारीख को निकाल के हम लोग इंतजार करेंगे। अगर हम लोगों को न्याय नहीं दे सका तो जरूर हम लोग माननीय मुख्यमंत्री जी की भेंट लेने की कोशिश करेंगे और हम लोग जरूर चाहेंगे सर कि आप लोगों का कोऑपरेशन, पत्रकारों का और हमारे सदस्यों का कोऑपरेशन, आप सबका कोऑपरेशन हमारे साथ रहेगा और आप लोग सब लोग हम लोगों की दुविधाएं समझेंगे। धन्यवाद। अच्छा, और यहाँ पर आप कुछ बहिष्कार